हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। सो आज बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि खूप युनिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे दुधी भोपळ्याच्या पुऱ्या। अगदी इन्स्टंट अशा ह्या पुऱ्या आपण बनवणार आहोत। खूप छान लागतात खायला आणि अतिशय युनिक अशी रेसिपी आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सो दुधी भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता एक एक करून आपण हे साहित्य पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथे दुधी भोपळा लागणार आहे। आपण इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे। याच्यातला आपण त्याचा अर्धा भाग करणार आहोत आणि हा अर्धा ठेवून देणार। या अर्ध्याच्याच आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या। आता सगळ्यात पहिल्यांदा दुधी भोपळा सोलून घेऊयात। अगदी व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे दुधी भोपळा, साल अजिबात राहिले नाही पाहिजे। इथे आपण दुधी भोपळा मस्त असं सोलून घेतलाय। आता हा दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। हा सगळा दुधी भोपळा आता इथे आपण किसून घेतलाय। आता आपण पुऱ्यांसाठी वाटण तयार करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आम्ही 7 मिरच्या घेतल्या तोडून, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचाभर जिरे। हे सगळं वाटून आता ह्याची एक छान पेस्ट तयार करून घेऊयात। आम्ही आता हे वाटण वाटायला घेतलं होतं, पण नेमकी आमची लाईट गेली आज, पण आता आहे तुम्हाला मी खलबत्त्यात वाटण। आता हे वाटण आपण खलबत्त्यात वाटून घेऊया। नेमकी लाईट गेली आता, म्हणजे लिटरली इतका वेळ लाईट होती आणि नेमकी आताच लाईट गेली आहे। सो आपण हे वाटण आता खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ। खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटण अगदी छान बनतं। इथे आपलं आता वाटण झालेलं आहे, आपण काढून घेऊया। आता हे वाटण आपण मस्त असं खलबत्त्यामध्येच वाटून घेतलंय। आता एका वाटीमध्ये हे काढून घेऊयात। तुम्हाला मिक्सर मध्ये जर तुम्ही वाटलं तर हे बारीक होईल याच्यापेक्षा। आता मी थोडं जाड भरडच ठेवलं। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे वाडगं घेतलंय, त्याच्यामध्ये हा दुधी भोपळ्याचा किस आपण टाकूयात। आता आपण ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते तसंच ठेवलेलं आहे, काढलेलं नाहीये। काही लोक पिळून घेतात ना हे। आता आपल्याला हे आताच पीठ मळून घ्यायचंय, त्याच्यामुळे दुधी भोपळ्यामधलं पाणी आपण काढून नाही घेतलंय। आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूयात। कोथिंबीर टाकली मुठभर, ही चिरलेली मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता। हलकं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, हे तीळ। गावरान तीळ वापरलेत आपण इथे, तुम्ही सफेद तीळ सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला लागेल तसं पीठ घ्यायचंय। याच्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि आता सुरुवातीला आपण यामध्ये पाणी नाही टाकणार आहे। दुधी भोपळा जे काही पाणी सोडेल त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळताना ते ओलसर वाटत राहिलं तर त्याच्यामध्ये अशा प्रमाणे गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करत जायचं। इथे साधारणतः 2 कप इतकं गव्हाचं पीठ आपल्याला लागलं होतं अगदी पीठ व्यवस्थित मळून घ्यायला।
अजिबातच पाणी न टाकता आपण हे पीठ मळून घेतोय। इथे दुधी भोपळ्याने जे काय पाणी सोडले त्या पाण्यातच आपण हे पीठ मळून घेतोय। थोडं थोडं करून अशा पद्धतीने गव्हाचं पीठ ॲड करत राहायचं जोपर्यंत पिठाचा गोळा अगदी व्यवस्थित असा तयार होत नाही तोपर्यंत। हे अगदी छान असं पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे। साधारणतः ते 2 कप इतकं आपल्याला गव्हाचं पीठ इथे लागलेलं आहे। आता पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आपण आणि त्याने एकदा पीठ मळून घेऊया। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। पुऱ्या जशा आपण पुऱ्या करतो ना त्या प्रकारेच करायचं आपल्याला। जशा आपण नॉर्मल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो अगदी त्या पद्धतीने आता पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला। हे गोळे तयार करून घेऊयात आणि दुधी भोपळा पाणी सोडत असतो ना त्याच्यामुळे हे पीठ लगेच चिकट होत जातं, त्याच्यामुळे अगदी पटापटा असे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात। इथे आपण हे पुऱ्याचं पीठ छान असं मळून त्याचे आता गोळे तयार करून घेतलेत। आता लगेचच आपण इथे पुऱ्या लाटून घेऊयात। आता पुऱ्या लाटण्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या पिठामध्ये जसे आपण पुऱ्या लाटतो त्या प्रकारेच हे लाटून घ्यायचं आपल्याला। अशीच लाटलेली पुरी सुद्धा तुम्ही तळू शकता किंवा अशा पद्धतीने एखादं झाकण घ्या कशाचं तरी किंवा वाटी घ्या आणि असं छान असा आकार दिलाय आपण पुरीला। इथे जास्त जाड सुद्धा पुरी नाही लाटली आपण आणि खूप पातळ सुद्धा नाहीये। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक एक पुरी सुद्धा लाटू शकता, नाहीतर अशा पद्धतीने एखादा मोठा गोळा घेऊन एकच त्याची मोठी पोळी लाटून मग छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्या। तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही इथे पुरी लाटू शकता। आता अशाच पद्धतीने ह्या बाकी सगळ्या पुऱ्या आपण पहिल्यांदा लाटून घेऊयात। दुधी भोपळा पाणी सोडतो ना त्याच्यामुळे अगदी पटापट ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। खूप वेळ हे पीठ असं भिजवून ठेवायचं नाही तसंच, नाहीतर मग नंतर तुम्हाला पुऱ्या लाटायला खूप त्रास होईल। जास्त पीठ आणि जेव्हा तुम्ही लाटाल ना पुऱ्या लाटाल तेव्हा थोडंसं गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात वापरायचं, लाटताना सुकं पीठ छान वापरायचं म्हणजे पुऱ्या सुद्धा लाटायला सोप्या पडतात। आता जोपर्यंत मम्मी तिकडे पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत मी इथे तेल गरम करून घेते पुरी तळण्यासाठी। इथे आता मी तेल टाकून घेते। छान असं भरपूर क्वांटिटी मध्ये इथे आपण तेल टाकले। आता तेल गरम होतंय तोपर्यंत मम्मी इथे बाकीच्या पुऱ्या सुद्धा बनवून घेते। इथे आपण ह्या पुऱ्या लाटून घेतल्यात, मस्त अशा सगळ्या तयार करून घेतल्यात आणि त्यानंतर आता इथे तेल पण व्यवस्थित असं गरम झालंय। आता पुऱ्या आपण लगेचच फ्राय करून घेऊयात। मस्त लगेचच फ्राय होते, साधा अर्धा मिनिट सुद्धा लागत नाहीये। कलर सुद्धा किती छान। अगदी छान टुमटुमीत अशा फुलतात सुद्धा पुऱ्या, किती छान दिसताय दिसायला। छान टमटमीत अशी फुलली आहे पुरी।
अशा पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. आता सगळ्या पुऱ्या फ्राय झाल्या की मी तुम्हाला दाखवते. अगदीच इन्स्टंट फ्राय होतात पुऱ्या, अजिबात वेळ लागत नाहीये पुऱ्या फ्राय व्हायला. आता ही ना कढई आपली छोटी आहे, तुमची जर कढई ह्याच्यापेक्षा मोठी असेल ना तर एका टायमिंगला तुम्ही बऱ्याच पुऱ्या सुद्धा फ्राय करू शकता. तुमच्याकडे जर वेळ नसेल, कमी वेळ असेल तर मोठी कढई घ्या, अगदी पटापट पुऱ्या फ्राय होतील. कारण की अर्धा मिनिट सुद्धा लागत नाहीये पुरी फ्राय व्हायला, इतक्या पटापट फ्राय होतात आणि कलर सुद्धा इतका भारी येतोय ना. पुरीला टमटमीत फुलवायचे असेल तर एक एक पुरीच कढईमध्ये टाकायची. एक एक पुरी टाकली ना की अगदीच टमटमीत अशा फुलतायत पुऱ्या. आणि तुम्हाला जर फुललेल्या पुऱ्या आवडत नसतील तर तुम्ही एकाच टायमिंगला 2-4 पुऱ्या सुद्धा फ्राय करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशा दुधी भोपळ्याच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. खूप छान दिसतात, अगदी गरमागरम दिसतात. मी लगेचच ह्यांना प्लेटीमध्ये सजवते आता आणि तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवते. आपण आता लगेचच ह्या पुऱ्या टेस्ट करून बघूयात. नेहमीप्रमाणे आपण एक पुरी अर्धे अर्धे कट करून खाऊयात. चहा असेल ना या पुऱ्यांसोबत तर एकदम मजा येईल तुम्हाला. आता आमच्याकडे चहा करायला वेळ नाहीये, पण तुम्ही करू शकता. चहा असेल तर एकदम भारी लागणार पुऱ्या. मग टेस्ट कर. छान लागतात ना, नुसत्याच खायला सुद्धा छान लागतात. या आतमध्ये ते तुम्ही पाहू शकता. आपण बरं भरभरून असं काय काय टाकलंय पुऱ्यांमध्ये. छान दिसतात दिसायला आणि तिळामुळे ना त्या पुऱ्या अजून छान दिसतात दिसायला. आणि खाताना ते तीळ दाताखाली येतात ना तर एकदम मस्त लागतात. खूपच सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.